हॅलो वेलकम स्टुडंट डे 3 सी प्रोग्रामिंग लँग्वेज. तर आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे टाइप कास्टिंग काय असते. ओके, तर आज आपण तेच स्टार्ट करणार आहोत. टाइप कास्टिंग कशासाठी यूज होते काय नाही. ओके, तर बघा आता टाइप कास्टिंग काय असते काय नाही. ओके, तर व्हॉट इज टाइप कास्टिंग. टाइप कास्ट, आता ही जी टाइप कास्टिंग आहे ही कशासाठी यूज होते, तर वन टाइप टू अनदर टाइप मध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, कन्व्हर्जन करायचं असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो, आपल्या टाइप कास्टिंगचा यूज करतो. वन टाइप टू अनदर टाइप म्हणजे काय, सपोज एखादी इंटिजर व्हॅल्यू आहे. ओके, तर त्या इंटिजर व्हॅल्यूला मला काय करायचंय, फ्लोट टाइप मध्ये कन्वर्ट करायचंय, म्हणजे पॉइंट मध्ये कन्वर्ट करायचंय. ओके, किंवा आपल्याला काय करायचंय, जी फ्लोट व्हॅल्यू आहे त्या फ्लोट व्हॅल्यूला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचंय. असे जर आपल्याला टाइप कास्टिंग म्हणजे की एक वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप मध्ये काय करायचं असेल, कन्व्हर्जन करायचं असेल, तर त्या कन्व्हर्जन्सला आपण काय म्हणतो, टाइप कास्टिंग असं म्हणतो. काय राहते मग टाइप कास्टिंग. टाइप कास्टिंग आर यूज टू कन्वर्ट कन्वर्ट डेटा टाइप, convert one data type to another data type. हे लक्षात ठेवा, म्हणजे की एका डेटा टाइपला दुसऱ्या डेटा टाइप मध्ये काय करणे, कन्वर्ट करणे. ओके, तर म्हणजे की इंटिजर व्हॅल्यू आहे तर इंटिजर व्हॅल्यूला फ्लोट मध्ये कन्वर्ट करणे, फ्लोटला इंट मध्ये कन्वर्ट करणे किंवा लॉंग मध्ये कन्वर्ट करणे, हे आपण काय करतो, टाइप कास्टिंग मध्ये बघतो. तर आपल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज there are two types of casting. ओके, दोन टाइपचे आपल्याला सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय केलेले आहेत, कास्टिंग दिलेले आहे. फर्स्ट आहे इम्प्लिसिट टाइप कास्टिंग, IMPLI, इम्प्लिसिट टाइप कास्टिंग, आणि एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग. एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग. ओके, असे दोन टाइपचे आपल्याला याच्यात काय असतात, कास्टिंग असतात. तर त्यामधले आपण पहिली कास्टिंग बघणार आहोत ते म्हणजे इम्प्लिसिट टाइप कास्टिंग. आता ही जी इम्प्लिसिट टाइप कास्टिंग आहे ही, याच्यामध्ये काय होते माहितीये का, याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन होते. ओके, म्हणजे की स्मॉलर डेटा टाइप टू लार्जर डेटा टाइप मध्ये ऑटोमॅटिकली काय होणार, कन्व्हर्जन होणार. ओके, म्हणजे की इन दिस implicit typecasting we can convert, नसता याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन होते असंही लिहू शकता. टाइपकास्टिंग ऑटोमॅटिकली कन्वर्ट वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. याच्यामध्ये काय होणार, ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन होणार. ऑटोमॅटिकली म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये काय होणार, स्मॉल डेटा टाइप टू लार्जर डेटा टाइप मध्ये काय होणार, ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन होणार. आपल्याला कन्व्हर्जन करण्यासाठी मॅन्युअली आपल्याला कोड टाइप करायची गरज नाही मॅन्युअली. ओके, तर याच्यामध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली टाइप कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल मी जर काय केलं, इंटिजर टाइपचा व्हेरिएबल डिक्लेअर केला एक्स नावाचा. आता त्याची व्हॅल्यू काय केली, 12 दिली. आता याची साईज किती आहे, 2 बाइट्स आहे, बरोबर. हे स्मॉल डेटा टाइप आहे. मग मी काय केलं, या इंटिजर टाइपला मी काय केलं, फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं बघितलं, म्हणजे की y इज इक्वल टू एक्स. तर याच्यामध्ये काय होतंय, ऑटोमॅटिकली कन्वर्जन होतं, बिकॉज आपली जी काय फ्लोट आहे, तर या फ्लोटची साईज किती आहे, 4 बाइट्स आहे. ओके, म्हणजे की स्मॉल डेटा टाइप टू लार्जर डेटा टाइप मध्ये काय होणार, ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन होणार. आपल्याला कन्व्हर्जन करायची गरजही पडणार नाही.
मग पुढे आपल्याला एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग आहे. त्या एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग मध्ये काय होते, आपल्याला मॅन्युअली कास्टिंग करावं लागते लार्जर डेटा टाइप टू स्मॉलर डेटा टाइप मध्ये. ओके, आता याच्यामध्ये कोणाकोणाचं कन्वर्जन होऊ शकते बघा. बाईट बाईट टू डबल होतंय. ओके, अजून बाईट टू डबल होतंय, शॉर्ट डबल. ओके, मग आपलं इंट डबल. ओके, असे काय होणार, ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन होणार. बिकॉज हे जे डेटा टाइप्स आहेत, बाईट, शॉर्ट, इंट, यांची साईज काय आहे, कमी आहे. ओके, आणि हे जे डबल आहे, तर या डबलची साईज किती आहे, जास्त आहे. म्हणजे की इंटची किती आहे, 2 बाईट्स आहे, तर डबलची किती आहे, 8 बाईट्स आहे. शॉर्टची सपोज 2 बाईट असेल. ओके, तर याची काय असेल, ऑटोमॅटिकली 8 बाईट्स मध्ये कन्वर्जन होणार. ओके, मग याची तर 1 बाईट असेल, तर हे काय होणार, ऑटोमॅटिकली कन्वर्जन. हे लक्षात ठेवायचं. ओके, तर हे झाल्याच्या नंतर ना आपण एक प्रॅक्टिकल बघू. याच्यामध्ये काय होणार, ऑटोमॅटिकली टाइप कन्वर्ट होणार वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. आता एक्झाम्पल बघू आपण. सी प्लस प्लस ओपन करा. आता इथं काय करायचं, आपलं पहिलं बेसिक सिंटॅक्स, हॅशटॅग इन्क्लूड stdio डॉट एच. ओके, वाईट मेन फंक्शन. एवढं झालं. एवढं झाल्याच्या नंतर ना आता आपल्याला काय करायचंय, वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप मध्ये काय करायचंय, कन्वर्जन करायचंय. मग मी काय करणार, इथं इंटिजर टाइपचा एक एक्स नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्याची व्हॅल्यू काय केली, 12 इनिशियलाइज केली. ओके, आणि मग मी इथं काय करतो, फ्लोट टाइपचा डेटा टाइप तयार करतो आणि त्याचं नाव काय करतो, वाय देतो, आणि इथं काय करणार, एक्स इनिशियलाइज केलं. आता इथं काय होणार माहितीये, आपला जे काही डेटा टाइप आहे ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट होणार. आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाही, मॅन्युअली टाइप करायची गरज नाही. ओके, आन्सर फ्लोट मध्ये येणार, त्याच्यासाठी %f दिलं आणि काय केलं आपण, वाय ला प्रिंट केलं. ओके, तर काय होणार, आता बघा, मी याला कंपाईल अँड रन केलं. इथं फाईल मध्ये काहीतरी नावानं फाईलला सेव्ह केलं, सी सोर्स फाईल. आता रन केलं फाईलला, तर काय करून दिलं, आपल्याला जी काही 12 व्हॅल्यू होती, तर त्या 12 व्हॅल्यूला काय केलं, आपल्याला पॉइंट मध्ये म्हणजे फ्लोट मध्ये काय केलं, कन्वर्ट करून देण्याचं काम केलं. समजलं. हे असतो आपला इम्प्लिसिट टाइप कास्टिंग. ओके, म्हणजे की याच्यामध्ये काय होतो, ऑटोमॅटिकली कन्वर्जन. ओके, तर तसंच आपल्याला आहे ते म्हणजे एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग. इन दिस एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग, द मॅन्युअली प्रोग्रामर कन्वर्ट वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. म्हणजे की याच्यामध्ये काय होणार, आपण स्वतः मॅन्युअली काय करणार, वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप मध्ये काय करणार, कन्वर्जन करणार. म्हणजे की याच्यामध्ये काय होते, लार्जर डेटा टाइप टू स्मॉलर डेटा टाइप मध्ये काय होणार, कन्वर्जन. इथं काय होणार, कन्वर्जन इंटू स्मॉल डेटा टाइप टू लार्ज डेटा टाइप. TATYP डेटा टाइप. याच्यामध्ये काय होणार, लार्ज डेटा टाइप टू स्मॉलर डेटा टाइप मध्ये काय होणार, कन्वर्जन होणार. आणि इथं काय होणार, इन दिस explicit typecasting, the manually convert one data type to another data type. ओके, तर याच्यामध्ये काय होणार, मॅन्युअली आपण काय करणार, वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप मध्ये काय करणार, कन्वर्जन करणार. आता इथं काय होणार, कन्वर्जन इंटू लार्जर डेटा टाइप
larger data type to smaller डेटा टाईप. ओके, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे की याच्यामध्ये काय होणार, लार्जर डेटा टाईप टू स्मॉलर डेटा टाईप मध्ये कन्वर्जन. आता हे कसं करायचं, तर याच्यामध्ये आपण मॅन्युअली घेणार. मॅन्युअली म्हणजे कसं, तर लक्ष द्या. तर फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार, आता मला काय करायचंय, मी काय केलं इथं फ्लोट टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर केला एक्स नाव. त्याची व्हॅल्यू काय केली मी 12.36 दिली. आता मला काय करायचंय, याची साईज किती आहे, 4 बाइट्स आहे. ओके, त्याच्यामुळे याची साईज जास्त आहे. आता मला लार्जर डेटा टाईप टू स्मॉलर डेटा टाईप म्हणजे इंट मध्ये जर मी काय करायला गेलं, कन्वर्ट करायला गेलं. आता मी याला काय केलं, प्रिंट एफ आन्सर इंटिजर मध्ये येईल %d स्लॅश एन एका खाली प्रिंट करण्यासाठी कॉमा दिलं आणि इथं मी काय केलं, वाय ला प्रिंट केलं. आता बघा मी याला काय करणार, कंपाईल केलं. अरे काय झालं, ऑटोमॅटिकली व्हायला कंपाईल अँड रन इट. ओके, इथंही ऑटोमॅटिकली कन्वर्जन झालं. ओके, तर खरं सांगायचं म्हणलं तर इथं काय होणार माहितीये का, आपलं जे काही फ्लोट आहे किंवा डबल घेऊन बघू आपण. ओके, याला केलं कंपाईल. ओके, तर याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्जन होत आहे, आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाहीये. बट त्यावेळेस आपल्याला काय करायचं असेल, सपोज जुनं व्हर्जन असेल किंवा आपलं पाठीमागच्या व्हर्जन मध्ये आय थिंक हे सपोर्ट करायचं नाही. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये काय होणार, ऑटोमॅटिकली म्हणजे की तुमचं जर होत नसेल ऑटोमॅटिकली टाईप कन्व्हर्जेशन, तर इथं काय करावं लागणार आहे तुम्हाला, पॅरेंथिसिस ब्रॅकेट द्यावं लागेल आणि या पॅरेंथिसिस ब्रॅकेटच्या आत काय करावं लागणार, इथं फ्लोट किंवा डबल हे तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं स्पेसिफाय करावं लागणार. ओके, तर हे जर तुम्ही स्पेसिफाय केलं तर इथं काय होणार, ऑटोमॅटिकली सॉरी मॅन्युअली आपण काय करणार, वन डेटा टाईप टू अनदर डेटा टाईप मध्ये काय करणार, कन्वर्जन करणार. हे लक्षात ठेवा. तर हे होतं आपलं इम्प्लिसिट टाईपकास्टिंग अँड एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग. ओके, तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. बाकीचं आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. ओके, आता पुढच्या लेक्चर मध्ये आपलं ऑपरेटर्स हे ते होणार आहेत सुरू. ओके, ठीक आहे, थँक्यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.